आता मुलीच्या भावाला कानपिळीसाठी पुढे बोलवा. मदन ये ना, तुझ्या जिजूचे चांगले कानपिळ. मॅडी थांब. गुरुजी, हा मान मला माझ्या भावाला नाही तर माझ्या बहिणीला द्यायचा. हो, तशी काही हरकत नाही. श्रावणी ये ना. अगं ये ना प्लीज. नंदाक्का, मला या लग्नात आता कुठलाही विघ्न नको आहे. तिला सांगायची गरज नाहीये इथे. माझ्या मोक्षाचं लग्न लागेपर्यंत ही मुलगी मला मांडवात दिसता कामा नये. तिला खोलीत नेऊन बसव. ही मुलगी जर का पुन्हा आसपास दिसली ना तर माझ्यासारखा दुसरा वाईट माणूस कोणीही नसेल. मॅडम चला, मोक्षा मॅडम बोलवालेत. आओ चला की. शुभतीला यायला सांग. मॅडम साहेब बोलवालेत, साहेबांनी परवानगी दिली. जपणारा उन्हात सावली, नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती. वाटावी गड्या पाऊल एकही, खेळ हा स्वप्नांचा रंगू दे मनी. झुळका वाऱ्याची शुभ श्रावणी, नटना गोडवा शुभ श्रावणी. ऋतू हा प्रेमाचा शुभ श्रावणी. शुभ श्रावणी, शुभ श्रावणी. जीजू, आमच्या मोक्षाची काळजी घ्या. तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल कधीच हरवू देऊ नका. आणि कधी काही चुकलं ते एकमेकांना माफ करायलाही विसरू नका. ओके. मोक्षा, असं समजू नकोस हं, की ह्याचा अर्थ तू जीजूंना कायम ताब्यात ठेवणार आहेस. तूही त्यांचं मन समजून घेण्याचा प्रयत्न कर. त्यांच्याशी आदराने वाग आणि तुझ्या मनातली मोकळेपणाने बोलत जा. माझ्या चपला कुणी नेलं? चपलेखालचा विश्वंभरचा फोटो कोणी पाहिलं तर? अरे देवा, कोण घालून गेलं माझ्या चपला? चपला शोधताय? ती तर आमच्याकडे आहे. अरे बापरे, आता काय करायचं मग? जर तुम्हाला चप्पल हवीच असेल ना तर मग आम्हाला फक्त 5,000 देऊन टाका. 5,000? बरं, तुमचा लाडका जिजू आहे ना, मग थोडं कमी करा ना, डिस्काउंट वगैरे काही जिजूसाठी. हे बघा, तुम्ही आमचे लाडके जिजू आहात पण आमच्याकडे ना डिस्काउंटची पॉलिसीच नाहीये. पिऊ बाळा, काय चाललंय? देऊन टाक चप्पल.
नाही नाही, राहू द्या मामी. एक मिनिट. 5,000 ना? हा बाबा मज्जा आहे तुमची. हे घे. थँक्यू. बरं आता मला माझ्या चपला देशील का? हा ते चप्पल. छान मस्त. पण माझ्या चपला नाहीये त्या बाळा. म्हणजे तुमची चप्पल नाहीये? नोप. म्हणजे आपण ह्यांची चप्पल समजून कोणाची तरी दुसऱ्यांची चप्पल उचलली. सॉरी. राहू दे, ठेव. बरं पण माझ्या चपला आहेत कुठे? अरे थँक्यू. पण मग या चपला कोणाच्या आहेत? चपलेवरती विश्वंभर काकांचा फोटो.